तिचा नवरा दारुडा तिला रोज मारहाण करायचा. कधी कधी तिनं आयुष्य संपवायचा पण विचार केला. पण जेव्हा तिने स्वामी चरित्र सारामृत वाचलं तेव्हा तिचं सगळं आयुष्य बदललं. मित्रांनो, अनिता रोज मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामी चरित्र सारामृत वाचू लागली. तिच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. तिचा नवरा दारू प्यायचा, भांडण करायचा, कधी कधी तिला मारायचाही. तिचं मन खूप त्रासलेलं होतं. तिला कुठलाही उपाय दिसत नव्हता. तेव्हा तिला कोणीतरी सांगितलं की दररोज स्वामी चरित्र सारामृत वाच. तिनं कोणतेही नियम न पाळता फक्त श्रद्धेने वाचायला सुरुवात केली. हळूहळू तिचं मन शांत होऊ लागलं. तिचं रडणं कमी झालं, तिला धैर्य येऊ लागलं आणि स्वामींच्या कृपेने तिच्या नवऱ्यातही हळूहळू बदल दिसू लागला. त्याची दारू कमी झाली, मारहाण थांबली आणि घरात थोडी शांती येऊ लागली. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये स्वामींचे जीवन आणि कार्य सांगितलं आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने जीवनातील संकट कमी होतात, मनाला शांती मिळते, सकारात्मकता येते आणि अशक्य गोष्टी शक्य होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर विश्वास ठेवून वाचल्यास स्वामी नक्की मार्ग दाखवतात. अनेकांना प्रश्न पडतो की हे वाचायचं कसं? भक्तांनो, लक्षात ठेवा, कोणतेही कठीण नियम नाहीत. स्वामींच्या मठातून पोथी घ्या, ज्या दिवशी जमेल त्या दिवशी सुरुवात करा. सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. जर तुम्ही दररोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. हे पूर्ण पारायण मानलं जातं. आणि 21 अध्याय झाले की पुन्हा 3 अध्याय रोज सुरू करा. उद्यापनाची काही गरज नाही. आणि जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल मिळत तर तुम्ही ते ऐकलं तरी चालेल. खाली मी लिंक दिलेली आहे आणि आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता की पूर्ण 21 अध्यायाचा तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल. रोज तुम्ही काम करताना, स्वयंपाक करताना जरी ते ऐकलं तरी पण तुमच्या जीवनात नक्की बदल घडून येतील. मित्रांनो, अनिताने आपलं आयुष्य बदललं तसं तुम्ही बदलू शकता. एकदा श्रद्धेने स्वामी चरित्र सारामृत वाचून बघा, 100% अनुभव तुम्हाला नक्की येईल. धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा उद्याच. श्री स्वामी समर्थ.